श्रीहरी माऊली सध्या वारीचे दिवस चालू आहेत आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये ना आषाढी एकादशी येणार आहे। तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल। त्यानिमित्ताने आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ना विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ केले जातात आणि एकदम आनंदाने भक्तिभावाने आषाढी एकादशी साजरी केली जाते। आता मित्रांनो, त्याच निमित्ताने तुमच्यासाठी एकदम मस्त टेस्टी अशी आणि एकदम युनिक अशी रेसिपी घेऊन आलोय। त्या रेसिपीचं नाव आहे उपवासाचा सँडविच। म्हणजे साबुदाण्यापासून ना एकदम मस्त टेस्टी असा कुरकुरीत असा सँडविच केला जातो, जो की खायला एकदम मस्त लागतो आणि बनवायला पण एकदम साधा सोपा आहे। चला तर मग मित्रांनो, पटकन आपण रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, साबुदाण्याचा सँडविच बनवण्यासाठी ना साबुदाणा जो आहे ना चांगल्या प्रकारे आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। तर मी सगळ्यात आधी हा जो साबुदाणा आहे ना चांगला मऊदार असा भिजवून घेतलेला आहे। हा बघा, हे अशा पद्धतीने भिजवलेला साबुदाणा घ्यायचा आपल्याला। 2 वाटी साबुदाणा मी पाण्यामध्ये भिजत ठेवला होता। आता ऑलमोस्ट हे 5 वाटीच्या आसपास साबुदाणा भिजून रेडी झालेले। आता मित्रांनो, एका मोठ्या ताटामध्ये भिजवलेला साबुदाणा काढून घेतो। आता या साबुदाण्यामध्ये ना अर्धा बटाटा मी शिजवलेला टाकून घेतोय। हा बघा, एकदम मऊदार असा शिजवून घेतलेला बटाटा। आता उकडलेल्या बटाट्याबरोबर मी थोडासा हिरवी मिरची टाकून घेतोय, एकदम बारीक अशी कट केलेली आहे। तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता। आता यामध्ये मी जिरा टाकून घेतो 1 चमचा। जे लोक जिरा उपवासासाठी खात नाही ना, ते जिरा टाकला नाही तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये। आमच्याकडे जिरा खातात उपवासासाठी, त्यामुळे मी टाकून घेतलं। आता मी यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतोय। भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे, हे बघा 2 चमचे मी यामध्ये टाकून घेतोय। आता यामध्ये चवीपुरतं सेंधे मीठ टाकून घेतोय, म्हणजे जे उपवासासाठी यूज करतात ते। आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्यात आधी उकडलेला जो बटाटा आहे ना तो चांगला फोडून घ्या। चांगलं एकजीव झाला पाहिजे तोपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर अजून एक अर्धा उकडलेला बटाटा यामध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता, पण जास्त टाकून घेऊ नका। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतलेले आहे। साबुदाणा, बटाटा, शेंगदाण्याचा कूट, जिरा, मिरची वगैरे यामध्ये जे टाकलं होतं ना ते सगळं एकजीव करून घेतलेलं आहे। हे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आता आपण सँडविच तयार करायला चालू करूयात। तर सगळ्यात आधी आपला साबुदाण्याचा मिक्स इथं आहे, त्याचबरोबर खजूर घेतलेले आहे आणि यामधल्या ज्या बिया असतात ना त्या काढून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने खजूर आपल्याला घ्यायचे। त्याचबरोबर मित्रांनो, शेंगदाणा घेतलेले, भाजलेला शेंगदाणा, वरची साल काढून घेतलेले आणि त्याचबरोबर हे आहेत उकडलेले बटाटे, एकदम चांगल्या प्रकारे उकडून घेतलेले आहेत बघा, एकदम मऊदार असे। हे असे बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत सँडविच साठी। आता हे तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल, सँडविच टोस्टर आहे। हा बघा, हा अशा पद्धतीचा चौकोनी सँडविच टोस्टर मी घेतलेला आहे सँडविच बनवण्यासाठी। चला तर आता सँडविच तयार करायला घेऊया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी मी काय करणार आहे, या सँडविच टोस्टरला ना थोडंसं तेल लावून घेणार आहे खालून, म्हणजे जेव्हा आपण यामध्ये ना साबुदाण्याचं मिक्स टाकून घेऊ तेव्हा खाली चिटकणार नाही ते। तर हे बघा, अशा पद्धतीने थोडंसं याला सगळीकडून लावून घ्यायचं आहे तेल। तेल लावून झालेलं आहे चांगल्या प्रकारे सगळीकडून। आता इथं जे साबुदाण्याचा मिक्स आहे ना तो घेतोय आणि या साबुदाण्याच्या मिक्स पासून ना ब्रेड सारखा चपटा एक आकार तयार करून घ्यायचा आहे। हाताला तुम्ही थोडंसं पाणी पण लावून घेऊ शकता। तर हा बघा, अशा पद्धतीने सँडविच टोस्टर जो असतो ना त्याच्या साईजचा एकदम चांगल्या प्रकारे ब्रेड जसा असतो ना आपला त्या पद्धतीचा असा चौकोनी आकार याचा बनवून घ्यायचा आहे। आता सँडविच टोस्टर मध्ये ठेवून घेतो आणि सेट करून घेतो चांगल्या प्रकारे। जर एखाद्या वेळेस साबुदाण्याचा जो मिक्स आहे ना थोडासा कमी वगैरे पडला असेल ना तर यामध्ये तुम्ही थोडंसं वापरू शकता। अशा पद्धतीने चारी बाजूनी सँडविच टोस्टर आपल्याला भरून घ्यायचं आहे, म्हणजे कोपरे वगैरे चांगले भरून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने कोपऱ्यामध्ये राहायला नाही पाहिजे। आता मित्रांनो, या साबुदाण्यावरती मी खजूर ठेवून घेतो आणि खजूर जो आहे ना थोडासा असा फ्लॅट करायचा, त्याला म्हणजे चपटा करायचा। चपटा करून अशा पद्धतीने खजूर ठेवून घ्यायचे। खजूर जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर थोडंसं जास्त पण टाकून घेऊ शकता, जर आवडत नसेल तर कमी टाकून घेऊ शकता। तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने खजूर मी चांगल्या प्रकारे लावून घेतलेले साबुदाण्यावरती। आता खजुरावरती थोडेसे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत, भाजलेले शेंगदाणे। मित्रांनो, मगाशी आपण खजुरावरती ना शेंगदाणे ठेवून घेतलेले आहेत। आता हा उकडलेला बटाटा ठेवून घ्यायचा आहे। उकडलेला बटाटा असा कापून घ्यायचा बघा, एकदम मस्तपैकी त्याचे काप तयार करून घ्यायचे आणि हे काप त्यावरती ठेवून घ्यायचे। तर हे बघा, अशा पद्धतीने बटाट्याचे काप ठेवून घ्यायचे। तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने उकडलेला बटाटा लावून घ्यायचा आहे। चौकोनी ब्रेडचा आकार तयार करून घ्यायचा आहे, जसा मगाशी आपण तयार करून घेतला तसा। साबुदाणा हाताला चिटकत जर असेल ना थोडंसं पाणी लावून घेऊ शकता हाताला तुम्ही।
तर हा बघा मित्रांनो, अशा पद्धतीने वरून ठेवून घेतो आणि थोडंसं दाबून घेतो याला. आणि हे बघा, राहिलेल्या भागावरती अशा पद्धतीने थोडंसं तुम्ही लावून घेऊ शकता. आता या साबुदाण्यावरती थोडंसं तेल लावून घेतो. मग अशी आपण खालून पण लावून घेतला होता. तेल लावून झालेलं आहे. आता सँडविच टोस्टर जो आहे ना, तो बंद करून घ्यायचा. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय टोस्टर बंद करून घेतलेले आहे आणि आतला साबुदाणा थोडासा बाहेर आला, तो काढून घेतला. हे बघा, अशा पद्धतीने बंद करून घ्यायचे संपूर्णपणे चांगल्या प्रकारे. बाहेर येऊ नये म्हणून जर तुम्ही थोडंसं त्यामध्ये मटेरियल जे आपण टाकतो म्हणजे साबुदाणा, खजूर वगैरे टाकतो ना, ते थोडंसं कमी टाकलं तरी चालेल. आता टोस्ट करून घेण्यासाठी गॅस चालू करून घेतो आणि जो टोस्टर आहे ना, गॅसवरती ठेवून घेतो. आलटून पालटून चांगल्या प्रकारे याला टोस्ट करून घ्यायचं आहे. तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आलटून पालटून याला चांगलं टोस्ट करून घ्यायचं आहे. चांगलं गोल्डन असा कलर आला पाहिजे आणि जास्त वेळ पण एका साईडनी भाजून नाही घ्यायचा, त्यामुळे करपण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय साबुदाण्याचा सँडविच एकदम मस्तपैकी रेडी झालेलं आहे. एकदम छान कुरकुरीत झालेले वरून. मित्रांनो, सँडविच आपली रेडी झालेले आहे. एकदम मस्त टेस्टी कुरकुरीत असं झालेलं आहे. त्याच्याबरोबर आपण एक चटणी तयार करून घेऊयात. त्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये अर्धी वाटी दही घेतोय. आता या दहीबरोबर पाव वाटी शेंगदाणे टाकून घेतोय. त्याचबरोबर यामध्ये थोडेसे जिरे. आता यामध्ये 2 हिरवी मिरची मी टाकून घेतोय. तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. आता यामध्ये थोडंसं म्हणजे चवीपुरतं सेंधे मीठ, म्हणजे उपासाला जे वापरतात ते मीठ. आता झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता एकदम मस्तपैकी आपला सँडविच रेडी झालेला आहे. वरून छान कुरकुरीत असा झालेला आहे. हा 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 माऊली, कशी झाली रेसिपी? एकदम मस्त झाली की नाही? चवीला एकदम अप्रतिम झालेले, वरून छान कुरकुरीत असा झालेला आहे. आणि यामध्ये टाकलेला बटाटा आणि खजुराच्या गोडव्यामुळे ना एकदम मस्त असे टेस्ट झालेले. तिखट आणि गोडचा जो कॉम्बिनेशन झाले ना, तो एकदम अप्रतिम असा झालेले. तर मग मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या घरी येणाऱ्या आषाढी एकादशीसाठी हा मस्तपैकी उपासाचा सँडविच नक्की तयार करा आणि मस्तपैकी एन्जॉय करा. चला तर मग मित्रांनो, जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आमच्या चॅनलवरचे आवडतात ते इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका.